नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रदीप. आज आपण Adobe आफ्टर इफेक्ट मध्ये परत मी क्लास घेऊन आलोय फ्रॅक्टल नॉइस वरती. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण फ्रॅक्टल नॉइस थोडंसं ऍडव्हान्स लेवलला जाणार आहोत आणि असे काही बाकीचे इफेक्ट्स आहेत ते मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. प्लस मित्रांनो, आपण आज बघूया तुम्ही या टाइपचा इंट्रो किंवा फ्रॅक्टल नॉइसचा यूज कशा पद्धतीने एकदम ऍडव्हान्स लेवलला करू शकता. सो लेट गेट स्टार्टेड. ओके, सो डिअर स्टुडंट, आपण आलेलो आहोत माझ्या डेस्कटॉप वरती आणि सिंपल मी इथनं न्यू कंपोजिशन करतोय आणि इथे मी कंपोजिशनला आज नाव देतोय मेन, कारण की हे आपलं जे आहे हे मेन कंपोजिशन आहे. मी सिंपल ओके करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंपल मी एक लोगो इम्पोर्ट करतोय आफ्टर इफेक्टचा PNG लोगो आणि मी त्याला टाइमलाईन मध्ये ठेवतो इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी एक सॉलिड घेतोय. सॉलिड मध्ये मी कंपोजिशन साइज करतोय कारण की आपल्याला कंपोजिशन साइजचं सॉलिड हवंय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी या सॉलिड वरती इफेक्ट प्रीसेट मधनं मी अप्लाय करतोय लिनियर वॅप. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन मधला लिनियर वॅप. सो मी या सॉलिड वरती ड्रॅग अँड ड्रॉप करतोय सिंपल. आता इथे आपल्याला एक छोटेसे इफेक्ट मध्ये एडिट करायचं आहे. ठीक आहे. तर आपण इथे मी काय करतोय, 200चा अँगल मला हवा आहे आणि मी फेदर करतोय 73. त्याच्यानंतर आपल्याला या टाइपचं अॅनिमेशन हवंय. ऑफकोर्स आपल्याला अपोजिट मधनं या टाइपचं गेलेलं अॅनिमेशन हवंय. सो मी इथे कीज देतो एक आणि थोडंसं काहीतरी डिस्टन्स वरती गेल्याच्या नंतर 6 सेकंदावरती गेल्याच्या नंतर इथे झालं पाहिजे ते 0. ठीक आहे. या टाइपचं एक सिंपल अॅनिमेशन आपण बनवलं आहे एक सॉलिडचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचंय, याला एक प्री कंपोजिशन मध्ये कन्वर्ट करायचंय. सिंपल मी राईट क्लिक करतोय, प्री कम करतोय आणि इथे मी करतोय नाव त्याचं वॅप नाव करतोय आणि इथे मूवचं ऑप्शन सिलेक्ट करून मी करतोय ओके. ठीक आहे. तर याचं न्यू प्री कंपोज झालेलं आहे. आता त्याच्यानंतर मी परत एक सॉलिड घेतोय, न्यू सॉलिड, आणि सेम मी हवं तर याचा थोडासा कलर आपण चेंज करूयात. डझंट मॅटर, काही फरक नाहीये, पण जस्ट कळण्यासाठी आपण घेऊयात. आता इथे मी अप्लाय करतोय फ्रॅक्टल नॉइस, जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये त्याचं सेटिंग्स सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा, कारण की तुमचा फ्रॅक्टल नॉइस हा पूर्णतः टॉपिक त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. सी, आपण इफेक्ट मध्ये जाऊन इफेक्ट मध्ये नॉइस कुठे हा इथनही अप्लाय करू शकतो. पण मी काय करतोय, सिंपल इफेक्ट अँड प्रीसेट मध्ये जाऊन फ्रॅक्टल नॉइस हा इफेक्ट अप्लाय करतोय, डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काहीही चेंजेस करायचे नाहीये. सो मी काय करतोय, फ्रॅक्टल नॉइस अप्लाय करून सिंपल राईट क्लिक करतोय, याला प्री कंपोजिशन करतोय फ्रॅक्टल नॉइस, फ्रॅक्टल, अँड ओके करतोय. सो आपण इथे काय करूयात, डिस्प्लेसमेंट एक म्हणून इफेक्ट आहे, डिस्प्लेसमेंट मॅप म्हणून. सो तो काय करायचा, आपण अप्लाय करायचा फ्रॅक्टल नॉइस वरती. ठीक आहे. त्याच्यानंतर इथनं आपण सिलेक्ट करणार आहोत वॅप लेअरला सिलेक्ट करायचंय आणि इथे आपण व्हर्टिकली आपल्याला हवंय किती घेऊ, 0 घेऊया तिथे, कारण की हे हॉरिझॉन्टल नको आहे आपल्याला. व्हर्टिकली मी करतोय 66 अँड ओके मी म्हणतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी फ्रॅक्टल नॉइसची लेअर मी तात्पुरती बंद करतोय. त्याच्यानंतर दोन्ही लेअर सिलेक्ट करून
दोन्ही लेअर सिलेक्ट करूयात आपण आणि राईट क्लिक करतो मी, याला दोन्हीलाही कंपोजिशन करतोय, प्री कंप करतोय. फ्रॅक्टल प्लस वाईप. देन मी ओके करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय करतो आता, इफेक्ट पॅनल मध्ये जाऊन सेट मॅप म्हणतोय. सेट मॅट. देन मी या लेअर वरती ते अप्लाय करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपण करणार आहोत ल्युमिनियस. देन परत आपण इफेक्ट पॅनल मध्ये जाऊन इथे सर्च करणार आहोत सिंपल चॉकर. ठीक आहे. ते मी अप्लाय करतो इथे. देन इथे मी त्याची व्हॅल्यू देतोय 10%. त्याच्यानंतर याला आपण अल्फा मेट करूयात. ठीक आहे. सॉरी, आपण अल्फा मेट शिकलेलो आहोत, तर सिंपल मी अल्फा मेट करतोय. सो या टाईपचं आपलं सिंपल एक ॲनिमेशन जे आहे ते या पद्धतीनं झालेलं आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट आपल्याला याच्या बॉर्डरसाठी हवं आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, याच्यासाठी नवीन कंपोजिशन घ्यावं लागेल. न्यू कंपोजिशन करतोय मी आणि त्याला मी नाव देतोय बॉर्डर. ओके करतोय मी. त्याच्यानंतर मी मेन कंपोजिशन मध्ये जाऊन दोन्ही लेअर सिलेक्ट करून प्रीकॉम्प करतोय. इथे आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत ऑलरेडी. सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये आपण प्रॉपर स्टेप बाय स्टेप या स्टेपला आलेलो आहोत. ठीक आहे. आणून दॅट. त्याच्यानंतर मी काय करतोय, इथे नाव देतोय लोगो वेब. ठीक आहे. त्याच्यानंतर मी ओके करतोय. त्याच्यानंतर मी बॉर्डर इथे प्रोजेक्ट पॅनल मध्ये एक लोगो वेव इम्पोर्ट करतोय ड्रॅग अँड ड्रॉप. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा लोगो वेव आणावा लागणार आहे. याच्या 2 कॉपीज तुम्हाला घ्यायच्यात आणि खालच्या लेअरला करायचं आहे अल्फा मॅट. ठीक आहे. सो या टाईपचा थोडासा टाइम लागेल, रेंडरिंग प्रोसेस होण्यासाठी थोडासा टाइम लागेल. सो या टाइप मध्ये एक शाईन तुम्हाला दिसत असेल. एकदम सिंपल. डोंट वरी, काहीतरी इफेक्ट नवीन तुम्हाला शिकायला मिळतोय. टेन्शन घेऊ नका. अजूनही थोडंसं ऍडव्हान्स आहे. अजूनही आपल्याला 1-2 इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत. ठीक आहे. तर आता थोडंसं याला काय करायचं, आपल्याला थोडंसं एक फ्रेम जी आहे तर ती पाठीमागे घ्यायची या टाइप मध्ये. इट्स परफेक्ट. त्याच्यानंतर मी परत जातोय इफेक्ट प्रीसेट मध्ये आणि इथे सिंपल चॉकर म्हणून मी परत अप्लाय करतोय खालच्या लेअर वरती. ठीक आहे. आणि इथे मी त्याची साईज येते 0.7. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण परत याच्यावरती फ्रॅक्टल नॉईस अप्लाय करणार आहोत. सो मी फ्रॅक्टल नॉईस परत अप्लाय करतोय खालच्या लेअर वरती. ठीक आहे. आता इथे आपण थोडासा ब्राईटनेस वाढवूयात. थोडासा एकदम ब्राईटनेस वाढवायचा आपल्याला, थोडासा एकदम लाईटली. तो आपण इथे 1.4 करूयात. त्याच्यानंतर इथे आपल्याला 4 करावं लागेल. आपण एक बघितलंय. आय होप तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कालच्या व्हिडिओज मध्ये मी प्रॉपर एक्सप्लेन केलेल्या आहेत, त्या तुम्ही शिकला असाल आणि पर्सनली चेक केलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला
इव्हॅल्युएशन वरती थोडीशी कमांड यूज करायची. सो मी काय करतोय, अल्ट प्रेस करून सिंपल क्लिक करतोय. तिथे तुम्हाला कमांड टाकायचे विगल. आपण ही कमांडचा ऑप्शनही ऑलरेडी बघितलेला आहे. जर तोही व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही तर वरती आय बटन वरती व्हिडिओ येत असेल तो व्हिडिओ बघा, किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्येही मी लिंक देईल. सो मी काय करतोय, ब्रॅकेटमध्ये 10,10 करतोय आणि मी एंटर तर त्याच्यानंतर या टाईपचा आपला इफेक्ट जो आहे थोडंसं आपण बघूयात. इट्स परफेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण परत मी जातोय इफेक्ट अँड प्रीसेट मध्ये आणि इथे सर्च करतोय ट्रीटोन. त्याला मी अप्लाय करतोय या लेयर वरती. सो या लेयरचा मी यूज करतोय. आपण इथे कलर कॉम्बिनेशन साठी यूज करणार आहोत. सो मी येलो करतोय, तुम्ही कोणताही करू शकता. सो मी एक डार्क रेड करतोय. ठीक आहे. सो आपण जाऊयात मेन कंपोजिशन मध्ये आणि इथे करणार आहोत बॉर्डर. जे कंपोजिशन नवीन केलं होतं ते आपण इम्पोर्ट करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर याला थोडंसं आपण पुढे घेऊयात. सो लुक ॲट दिस. त्याच्यासाठी परत एकदा काय करूयात आपण, याला मी एक जस्ट सिंपल एक बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी स्केलने थोडंसं मोठं करूया त्याला. ठीक आहे. स्क्रीन मोठी केल्याच्या नंतर इथे मी सर्च मध्ये जातोय आणि इथे मी करतोय फास्ट ब्लर, बॉक्स ब्लर. ठीक आहे. याला मी अप्लाय करतोय खालच्या लेअर वरती आणि याला या टाइप मध्ये पण ठेवूयात. सो इट्स परफेक्ट. सो तुम्ही या टाइपचं एक ॲनिमेशन, अमेझिंग ॲनिमेशन तुम्ही फ्रॅक्टल नॉईजचा यूज करून तुम्ही बनवू शकता. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करताय ना, नक्की करा जर व्हिडिओ आवडला असेल तर. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, ॲनिमेशन जेवढे काही सॉफ्टवेअर्स आहेत तेवढे मराठी भाषेमध्ये शिकण्याचा, तर बेल आयकॉन नक्की दाबा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्स फॉर वॉचिंग.